तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आहे. आता बघ, अण्णाजी साठे यानंतर ही शिला तुझ्या घरात तुझ्या मुलाची बायको होऊन तुझ्या घरी मी प्रवेश करणार आहे, तुझी चूल म्हणून. पण हो, चूल म्हणून जरी येत असली ना तरी मी तुझी सेवा करायला नाही येत आहे, तर मी येत आहे तुझा सर्वनाश करायला आहे. होय, कारण कारण शिला म्हणतात मला, शिला. कारण तुझा मुलगा विक्रम साठे हा माझ्यासोबत प्रेमाची चाले करतोय आणि तू माझ्या रणवीर दादाच्या वडिलांसोबत पैरत्वाने वागून त्यांना आत्महत्या करायला भाग पडलास. जेवढंच नाही तर त्या गरीब लोकांचे धिंडवले उडवलास, तेही पैशाच्या भरोशावर. पण नाही अण्णाजी साठे, नाही. त्यानंतर ही शिला तुला असं कधी होऊ देणार नाही, कधीच नाही. आता बघ बघ, ही शिला कशी डाव खेळते. होय, कारण म्हणतात ना, या शिलाच्या पायावर तू अंगुठा ठेवलायस ना, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ही शिला म्हणजे एक जहरीली नागिन आहे, नागिन. आणि हो, आज या ठिकाणी मी प्रतिज्ञा घेते आहे, आणि जेव्हा एक स्त्री शपथ घेते आहे ना आणि प्रतिज्ञा घेते आहे, तेव्हा तिने घेतलेली शपथ साक्षात परमेश्वर सुद्धा बदलवू शकत नाही. आणि म्हणूनच मी तुझ्या घरी प्रवेश करणार आहे, तो फक्त तुझा सर्व नाश करायला, आणि मग तुला म्हणायला भाग पडेल, चून करती ज्या घरची, चून करती ज्या घरची. आगे आगे देखो, होता है क्या. म्हणजे रणवीर पण इथं आहे म्हणायचं. बरं, येतोय मी. पाटील, तुम्ही इथंच थांबा. तुम्ही विक्रम बद्दल बोलायला आलात असाल तुम्ही, तर माझ्या बहिणीबद्दल बोलून घ्या. आणि येतोय मी. नमस्कार. अगं, मी इथं बसायला आलेलो नाहीये, तुला समजवायला आलोय. अगं, सल्ला फुकटचा आहे, समजून घे. तू माझ्या विक्रमवर प्रेम करतोयस ना, तू त्याचा नाद सोडून दे, आणि तीच गोष्ट तुझ्या फायद्याची आहे. आणि एखादी चांगला मुलगा बघून तू त्याच्याशी लग्न कर, आणि त्या लग्नाला लागलेला सर्व खर्च हा अण्णा साठे तुला देईल. बोल, किती पैसा हवाय तुला? मामाजी, मी मी पैशावर प्रेम नाही केली हो. तर मी प्रेम केले ते फक्त तुमच्या मुलावर. म्हणजे समजवूनही न समजण्याचा प्रयत्न करतोयस, नाही का? म्हणजे माझ्या मताप्रमाणेच तुला समजावं लागेल. मला फक्त 2% की औरत सून म्हणून माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतोयस, नाही? सोळा मामाजी, मी मला मला मी 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 तुमच्या पाया पडते. मला 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 बिलक करून मारू नका, आणि माझ्या मुलाचा नाद सोडून दे, नाही तर याच्यापेक्षा बेहतर करेल तुला. मामाजी, तुम्ही किती जरी मला मारलं, काही केलं, तरी पण मी तुमच्या मुलाचा नाद कधी सोडणार नाही. आणि म्हणूनच मी हात जोडते तुम्हाला, मला बिलक करून मारू नका, नका मारू.
नका मारो विनाकारण मी होणार तुमची जुना नका मारो विनाकारण मी होणार तुमची जुना थोडा थोडा हो माझी बेली मी राहीन तुमची दोन्ही थोडा थोडा माझी बेली मी राहीन तुमची दोन्ही थोडा थोडा नका मारो विनाकारण मी होणार तुमची जुना नका मारो विनाकारण मी होणार तुमची जुना नका मारो विनाकारण तुम्ही समजा आपल्या मनाला